गणपती. गणपती हे एक नावच पुरेसं आहे आपल्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणण्यासाठी. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात या नावाबद्दल एक वेगळी भावना आहे. आपल्या हिंदू धर्मात गणपती हे अग्रपूजक आहेत. ते शिव आणि पार्वतीचे पुत्र आहेत. ते विघ्नहर्ता आहेत. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये घरातील कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या पूजेशिवाय होत नाही. चला तर जाणून घेऊया आपल्या या लाडक्या बाप्पाबद्दल. तुम्हाला माहिती आहे का की गणपतीच्या जन्माची कथा एकापेक्षा जास्त आहेत. एक कथा जी आपल्या सर्वांना माहिती आहे की गणपती कसे पार्वती मातेच्या सांगण्यावरून द्वारपाल बनले आणि तेव्हा महादेवाला आत जाण्यापासून रोखलं. तेव्हा महादेवाने क्रोधित होऊन आपल्या त्रिशूळाने गणेशाचा शिर धडापासून वेगळे केले आणि पार्वती मातेच्या हट्ट आणि क्रोधामुळे त्यांनी आपल्या गणांना सांगून दक्षिणेला मिळालेल्या छोट्या हत्तीचं शिर आपल्या गणपतीला लावलं. पण एक कथा आणखीन आहे. गणपतीच्या जन्मानंतर सगळे देव आशीर्वाद देण्यासाठी कैलासावर पोचले. या सर्व देवतांमध्ये शनिदेव देखील होते. सगळे देव गणेशाला आशीर्वाद देत होते, पण शनिदेव मात्र दूर दूर राहत होते. आपल्या दृष्टीने गणेशाला कोणतीही इजा होऊ नये हीच त्यांची इच्छा होती. तरीही देवी पार्वतीच्या आग्रहासह ते गणेशाला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले आणि जसं त्यांनी गणेशाकडे आपली दृष्टी केली तसंच त्यांच्या वक्र दृष्टीने गणेशाचं शिर त्यांच्या धडापासून वेगळं झालं. हे सगळं पाहून सगळे देव भयभीत झाले. सगळीकडे हाहाकार मचला. पार्वतीच्या क्रोधाला सगळेजण घाबरले. या संकटावर उपाय करण्यासाठी भगवान विष्णूंनी हस्तक्षेप केला. विष्णू गरुडावर स्वार झाले आणि त्यांना एक मेलेल्या हत्तीचं छोटं पिल्लू सापडलं. त्याचं शरीर भगवान विष्णूंनी गणेशाला लावलं. गणपती हे जलतत्वाचे अधिपती आहेत. बुधाचे स्वामी आहेत. चतुर्थी त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे. गणपतीच्या परिवारामध्ये त्यांचा मोठा भाऊ कार्तिकेय, त्यांची पत्नी रिद्धी आणि सिद्धी आहे. त्यांना 2 मुलं देखील आहेत. त्याचं नाव शुभ आणि लाभ आहे. शुभची पत्नी आहे तुष्टी, लाभ याची पत्नी आहे पुष्टी. त्यांना 2 नातू देखील आहेत. जर तुम्हाला या दोन्ही नातवांची नावं माहिती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माहिती आहे का, जसं भगवान विष्णू आपल्या भक्तांचं तारण करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये जन्म घेतात तसंच भगवान गणेश देखील घेतात. याच्यामध्ये सतयुगामध्ये त्यांनी विनायक स्वरूपाचं अवतार घेतलंय. त्याच्यामध्ये त्यांचं वाहन सिंह आहे. त्यांना 10 हात आहेत. त्रेतायुगामध्ये ते मयुरेश्वर या नावाने ओळखले गेले. त्यांचं वाहन मयूर आहे. त्यांचा वर्ण श्वेत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना 6 भुजा आहेत. द्वापार युगामध्ये त्यांचं नाव गजानन होतं. त्यांचं वर्ण हे रक्तवर्ण होतं. हात 4 होते आणि त्यांचं वाहन हे मूषक होतं. गजाननाच्या याच स्वरूपाचं पूजन आपण या कलियुगामध्ये करतो. या कलियुगामध्ये देखील गणपतीचे अवतार सांगितले आहेत. भगवान गणेश या कलियुगामध्ये धूम्रवर्ण नावाचा अवतार घेतील आणि त्यांचं वाहन घोडा असेल. गणपतीचे अजून 8 अवतार देखील आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम वक्रतुंड आहे, ज्याच्यामध्ये ज्यांनी मत्सरासुराचा वध केला. दुसऱ्या अवतारामध्ये त्यांचं नाव एकदंत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी महासुराचा वध केला. तिसऱ्यामध्ये त्यांचं नाव महोदर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोहासुराचा वध केला. चौथ्यामध्ये त्यांचं नाव गजानन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लोभासुराचा वध केला. 5व्यामध्ये त्यांचं नाव लंबोदर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी क्रोधासुराचा वध केला. 6व्या अवतारात त्यांनी विकट नावाचं स्वरूप घेऊन कामासुराचा वध केला. 7व्या अवतारात त्यांनी विघ्नराज हे नाव घेतलं आणि ममतासुराचा वध केला. 8व्या अवतारामध्ये त्यांनी धूम्रवर्ण नावाचा अवतार घेतला आणि त्याच्यात अहंकारासुराचा अवतार केला. ह्याच अवतारांना आपण अष्टविनायक असं म्हणतो. या अवतारांमध्ये आपण पाहिलं तर नियंत्रण कसे असावे हे सांगितले जाते. मनुष्य जेव्हा आपल्या जीवनामध्ये मत्सर, अहंकार, आसक्ती, लोभ, क्रोध, स्वार्थ, अभिमान या सर्व भावनेरूपी राक्षसांवर विजय मिळवतो, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख समृद्धी आणि वैश्विक संतुलन बघायला मिळते. जोपर्यंत आपण आपल्या अंतर्गत शत्रूंवर मात करत नाही
तोपर्यंत आपली आध्यात्मिक प्रगती आणि जीवनामध्ये सुख मिळत नाही. गणेशाचे एकूण 32 स्वरूप देखील सांगितले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, गणपतीचे वाहन मूषक हा एक गंधर्व होता. तर एका पौराणिक कथेनुसार क्रौच नावाचा एक गंधर्व स्वर्गामध्ये होता. एकदा सभेमध्ये जात असताना त्या क्रौचचा पाय वामदेव ऋषींच्या पायावर पडला. तेव्हा वामदेव ऋषी क्रोधित झाले आणि क्रोधित होऊन त्याने क्रौचाला श्राप दिला, जा तू पृथ्वी तलावर मूषक होऊन राहशील. या श्रापामुळे क्रौच घाबरला. आपला मृत्यू समीप आहे असं समजून त्याने वामदेव ऋषींची प्रार्थना केली, त्यांची क्षमा मागितली आणि वामदेव ऋषींनी त्याला वरदान दिलं, जो अयोनिज व द्विज असेल त्याच्याकडूनच तुझा मृत्यू होईल. श्राप दिल्याप्रमाणे हा क्रौच म्हणजे मूषक पृथ्वीवर राहायला लागला. पृथ्वीवर राहत असल्यामुळे त्याला मृत्यू येत नसल्यामुळे त्याने अनेक ऋषींची आश्रम, शेती नष्ट करायला सुरुवात केली. त्याने विधिविधान बिघडवायला सुरुवात केली. त्याने अनेक धार्मिक अनुष्ठानं बिघडवली. तेव्हा पराशर ऋषींनी त्याच्यावर उपाय म्हणून गणेशाचे आवाहन केले. तेव्हा गणपतीचा जन्म हा नुकताच झाला होता. तेव्हा गणेशाने या मूषकासुराशी युद्ध केले आणि आपल्या पाशाने या मूषकासुराला पकडले. गणपती जे अयोनिज आणि द्विज होते हे पाहून या मूषकासुराला आपला काळ दिसू लागला. आपल्या मृत्यूला जवळ पाहून मूषकासुरने महागणपतीची क्षमा मागितली. क्षमा मागितल्यानंतर त्याने विनंती केली की त्याला आपले वाहन म्हणून गणपतीने स्वीकारावे आणि त्या मूषकासुराची ही विनंती गणपतीने मान्य करून त्याला आपलं वाहन स्वीकारले. गणपतीच्या परिवारामध्ये ज्याच्यामध्ये रिद्धिसिद्धी, शुभलाभ, पुष्टीतुष्टी येतात, या सर्वांची पूजा केल्याने सुख, समृद्धी, बुद्धी आणि यश मिळते. म्हणूनच आपण नवीन घरामध्ये गृहप्रवेश केल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक सोबत शुभ आणि लाभ लिहितो. ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा असाच भेटू आणखीन एका कथेसोबत. तोपर्यंत नमस्कार.